महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणतात, त्यांची आज जयंती. तर महात्मा ज्योतिबा फुले ह्यांचं कार्य म्हणजे स्वतंत्रपूर्व भारताच्या एक अग्रक्रमी कार्य म्हणजे कोणाचं? महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी हुडकून काढली आणि तिथं पोवाडा गायला आणि मग तिथून शिवजयंती सुरू झाली, लोकांना एक करण्याचं कार्य झालं. तर ह्यांनी सर्वप्रथम 24 सप्टेंबर 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाची स्थापना केल्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले या दोघांनी मिळून 1848 साली पहिली मुलींची शाळा पुणे येथे सुरू केली. आता मुलींची शाळा सुरू करणे म्हणजे अगोदर त्यांच्या घरातून त्यांना विरोध झाला. तथाकथित लोकांनी त्यांच्या वडिलांना कान भरण्याचे काम केले की तुमचा मुलगा हा पाप करतोय. मग त्यांच्या वडिलांनी त्यांना समजावून सांगितलं, तुला जर हे करायचं असेल तर तुला घर सोडावं लागेल. मग वडिलांच्या विरोध पत्करून त्यांच्या विरोधात जाऊन, समाजाच्या विरोधात जाऊन त्यांनी मुलींची शाळा स्थापन केली. कशामुळं? कारण मुलींना शिकता यावं, त्यांना त्यांचा हक्क घेता यावं. आज आपण म्हणू शकतो की ज्या मुली आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं नाव सांगत आहेत, प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रक्रमात आहेत, तर ते कोणाच्या प्रयत्नामुळे? महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या अथक प्रयत्नामुळे, तत्कालीन विरोध झुगारून त्यांनी जे कार्य केलं त्यांच्यामुळं आज मुली प्रत्येक स्थानी अग्रक्रमात आहेत. त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे आसूड हा जो ग्रंथ आहे त्यांनी 1855 साली लिहिला. त्याच्यामधून त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्यात, सरकारला जाब विचारला त्या शेतकऱ्यांच्या आसूड या ग्रंथामधून. आणि पुढे जाऊन त्यांनी आता जे कामगार आहेत, शेतकरी आहेत, मजूर वर्ग आहेत, दिवसा त्यांना शाळा शिकणं शक्य आहे का? नाही. दिवसा त्यांना शाळा शिकणं शक्य नाही म्हणून त्यांना रात्रीच्या शाळा ओपन केल्यात. दिवसा काम करायचं आणि रात्री काय करायचं? शिक्षण घ्यायचं. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा त्यांनी एक पुढाकार घेतला, विधवा पुनर्विवाह कायदा. पूर्वीच्या काळी काय होतं? सती प्रथा होती. म्हणजे एखादा पुरुष जर वारला तर त्याच्या पत्नीनं काय करायचं? त्याच्यासोबत सती जायचं. मग इच्छा नसताना सती का जायचं? हा त्यांनी विधवा पुनर्विवाह कायदा त्यांनी काय केला? त्याच्यामध्ये त्यांनी सुधारणा केली. आणि तसं पाहिलं तर खूप त्यांचं कार्य आहे, खूप मोठं कार्य महात्मा ज्योतिबा फुलेंचं. वेळेअभावी तेवढं मोठं कार्य बोलणं शक्य नाही, पण जितके प्रयत्न त्यांनी केलेत ते खूप आहेत. शेवटी 28 नोव्हेंबर 1890 मध्ये पुणे येथे त्यांचं निधन झालं. आता महात्मा ज्योतिबा फुले हे कोणाचे आयडियल होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना आपला आदर्श मानला आणि त्यानुसार त्यांनी ते कार्य पुढे नेलं. महात्मा ज्योतिबा फुलेचं जे निधन आहे 1890 मध्ये, आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कधीचा आहे? 1891 मध्ये. तरी त्यांना त्यांचं जे कार्य आहे त्याला त्यांनी आदर्श मानलं आणि त्या कार्याला त्यांनी पुढे नेलं. ठीक आहे, आलं लक्षात?